सन्मान्य सदस्य माऊली कटके. अध्यक्ष महोदय, नुकताच केंद्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या 2 टप्प्यांतर्गत 3626 कोटी रुपयांच्या नवीन 2 मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरणासाठी मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर ज्या ठिकाणी वाघोली आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी टप्पा 2 या अंतर्गत मार्गीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे, माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की त्याच्या पुढे 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती तीर्थक्षेत्र आळंदी व MIDC चाकण या ठिकाणी जाणारा एक महामार्ग आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी आळंदी फाटा किंवा लोणीकंद पेरणी फाटा म्हणतो. तर तिथपर्यंत जर मेट्रोचं त्या ठिकाणी विस्तारीकरण जर झालं तर ते अधिक त्या ठिकाणी सोयीस्कर होईल. तसंच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की पुणे शहराभोवती PMRDAच्या माध्यमातून पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाचा असा रिंग रोडचा प्रकल्प त्या ठिकाणी होत आहे, परंतु भूसंपादना अभावी ती प्रक्रिया त्या ठिकाणी रखडलेली आहे. तर माझी राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मग तो TDRच्या माध्यमातून असेल किंवा FSIच्या माध्यमातून असेल किंवा इतर जो काही मोबदला आहे तो देऊन संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या रिंग रोडच्या संदर्भामध्ये की जेणेकरून संबंधित पुणे शहराची जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी त्या रिंग रोडला गती देणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर संबंधित PMRDचे जे अधिकारी असतील किंवा जी काही प्रक्रिया आहे ती त्वरित त्या ठिकाणी राबवणं फार येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता पुणे अहमदनगरचा जो आपण MSIDCच्या माध्यमातून फ्लायओव्हर जो मंजूर केलेला आहे, परंतु त्याला थोडासा अवधी असल्यामुळे वाघोली आणि वाघोलीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सोलापूर रोडला देखील त्याच पद्धतीने 3-3, 4-4 तास त्या ठिकाणी रांगा लागतात. तर दोन्ही ठिकाणी आपण फ्लायओव्हर त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, परंतु ते होता करता त्यासाठी अवधी लागेल. परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये वाघोली आणि परिसरामध्ये आणि सोलापूर रोडला या रिंग रोड आणि याच्या अवतीभोवती जे काही RPचे रोड आहेत ते जर आपण त्या ठिकाणी जर केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकची समस्या कमी होण्यासाठी देखील त्या ठिकाणी मदत होईल. वाघोलीमध्ये सुद्धा जवळपास 3.5 ते 4 लाख लोकसंख्या आहे, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे RP रोड आहेत. एक नदीकाठचा खराडी, त्याच्यानंतर वाघोली आणि मांजरी याकडे जाणारा एक नदीच्या कडचा एक रोड आहे, तो देखील त्या ठिकाणी विकसित होणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जे उपनगर आहे वाघोली याच्यामध्ये ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी याच्यावरती एक DPR तयार होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून आणि PMCच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी तरतूद होणं फार गरजेचं आहे. मी अशी या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून विनंती करतो. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही 34 गावांचा समावेश झाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी जी घरं घेतली होती त्याच्यामध्ये 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, परंतु ती घरं अजूनही बेकायदेशीर म्हणून त्या ठिकाणी आहेत. परंतु आपण टॅक्स घेतो, परंतु ती अधिकृत केलेली नाहीयेत. तर माझी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती आहे की 34 गावामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या गावांचा समावेश झालेला आहे ती जी बांधकामं आहेत अधिकृत बेकायदेशीर म्हणून ती बांधकामं गोरगरीब त्या ठिकाणी नागरिकांना त्यांची स्वतःची घरं मिळावी, ती अधिकृत करावी अशी मी या ठिकाणी राज्य शासनाला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.